माझ्या अनंत व्याधी दूर झाल्या, पण त्याची गोडी मला आज कुठल्याही पदार्थामध्ये सापडली. झालं. पहिलं डोळ्यांना आदेश द्या. आज प्रायश्चित करत असताना जे पाणी गळते डोळ्यातून, त्या डोळ्यातून पाणी गळत असताना हे अश्रू वेगळी मगरमच्छ म्हणजे मगरीचे अश्रू नसावेत, हे अश्रू अंतकरणाचे अश्रू असावेत. आणि मग डोळ्यांना आदेश दिला, कानांना आदेश दिला, तोंडाला आदेश दिला. वाणी बोलत असताना मधुर वाणी बोलावी आणि तीही परमात्म्याला प्रिय असतं. रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या रसमयी असावी, स्निग्ध असावी, गोड बोलणारी असावी, खोड मोडणारी वाणी नसावी. अशी वाणी आपण बोलत बोलत परमात्म्याचं चिंतन कसं करता येईल हे वाणीनं आता बोललं पाहिजे, शिकलं पाहिजे. हे वाणीचं प्रायश्चित आहे. डोळ्याचं प्रायश्चित परमात्म्याचं दृश्य बघणे, कानाचं प्रायश्चित त्याचं चिंतन ऐकणे, मुखाचं प्रायश्चित त्याचं नाम घेणे, पायाचं प्रायश्चित त्याच्या मंदिरापर्यंत जाणे, त्याच्या कैवल्य गडापर्यंत जाणे, त्याच्या ठिकाणापर्यंत जाणे, हे पायाचं प्रायश्चित. आणि हाताचं प्रायश्चित म्हणजे त्याचीच सेवा घडणे, त्याच्या साधनाची सेवा घडणे. हे आज जर तुम्हाला जमलं तर बाबांनो, नक्कीच तुम्ही ही डोऱ्या डोंगराची वाट भलेही अवघड असेल, दुर्गट असेल, दुष्कर असेल, पण एका क्षणामध्ये फक्त तुमचा हात वरती गेला, जीव ऐसे अधमती असती, अधोमुख असती. आपण खाली पाहतोय म्हणून तो हात वरती करून वरतून तो आपल्याला हात देत नाहीये, पण जसा आपण वरती तोंड केलं ना त्याचा हात वरतीच आहे. आपण जसा हात वरती केला त्याचा स्पर्श होता क्षणी तो आपल्याला ह्या रसातळातून काढणार आहे. या भाऊ नदीतून पार होण्यासाठी बाबांनो, आपल्या जीवनातून मी आताच एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो. बाबा, निरीक्षण करत जावं. आणि तिथे एक बाहेरच्या राज्यातला मुलगा तिथं वाढण्यासाठी होता, चहा देण्यासाठी वगैरे होता. देत असताना खूप गोड बोलला, बाबा आणखी काही हवंय, आणखी काही हवंय, आणखी काही आणून देऊ का. मी सहज माझे जे सोबती होते त्यांना म्हटलं, बघा बघण्यासारखं आहे. असं असं दृश्य आपल्याला दिसतंय ना, तर हे दृश्य महत्वाचं आहे. हा पोरगा नक्कीच यशस्वी एखादा उद्योजक होऊ शकतो का. म्हटले याच्यामध्ये हा जो भाव आहे ना, हा दास्य भाव आहे. बघा, पहिलं सतयुग झालं, शूद्राला देव मिळतो ह्या शब्दाचा मला थोडासा व्यापक अर्थ सांगून संपवतो. शूद्र माणसाला देव भेटतो. शूद्र म्हणजे काय, की ज्याच्याकडे सगळं काही असून काहीच नाही असं म्हणणारा, बरं का. प्रापंचिक रूपाने नाही. एखाद्याने पैसे मागितले, अरे 1000 रुपये दे, तर म्हणतो नाही व खिशामध्ये बंडल आहे, त्याला शूद्र, तो शूद्र वेगळा. इथं परमात्म्याजवळ सगळं काही भौतिक रूपाने प्रचुर मात्राने असून सुद्धा माझ्याकडे काही नाहीये, मी ही नाही, दी नाही, रंग आहे, तू माझा सखा व्हावा, माझ्या जवळ यावा, म्हणून जो शूद्र राहतो तो शूद्र. म्हणजे लीन माणसाला खऱ्या अर्थानं परमात्मा सापडतो. त्या मुलाला बघितलं आणि म्हटलं की हा माणूस मुलगा उद्योजक होऊ शकतो का, कारण त्याच्यामधला दास्य भाव आहे ना, हा दास्य भाव त्याला संसारिक प्रगतीमध्ये मोठं करणार आहे. तोच दास्य भाव, नवविधा भक्तीमधला दास्य भाव आपल्याला परमात्म्याच्या जवळ घेऊन जाणार आहे. म्हणून लीनता ठेवा, साधनाविषयी आवडी ठेवा. नुसतं बऱ्याच वेळा बघत असतो की संसारामध्ये जात असताना, प्रपंचामध्ये फिरत असताना बरीचशी उपदेशी मंडळी इथली ओळखीची भेटतात, पण वर्षभरातून मध्ये जर त्यांची भेट झाली तर ती भेट फक्त हाय हॅलो पुरती असते, किंवा एक छातीच्या दंडवतापुरती असते, छातीला हात जोडलेल्या दंडवतापुरती असते. प्रायश्चित घेऊन गेल्यानंतर तो माणूस इतका दोष निवृत्त झाला पाहिजे, इतका दोष निवृत्त झाला पाहिजे की त्याच्या समोर जरी एखादं पाप घडत असेल किंवा पापी व्यक्ती राहत असेल तरीही त्यांनी ती नजर फिरून बाजूला जाणे आणि तिथल्या तिथंच ते सोडून त्यांनी आपल्या परमार्थाची वाट कशी जवळ करता येईल हे बघणे, हे प्रायश्चिताचं लक्षण आहे. नुसतं डोळ्यातलं पाणी काढून फक्त एक विधी होतोय, एक इव्हेंट होतोय, या इव्हेंटमध्ये आम्ही सहभागी झालो, प्रायश्चित केलं आणि घरी गेल्यानंतर जेवढी पाप करायची तेवढी परत केली आहे. पुढच्या वर्षी प्रायश्चिताची परत 25 तारीख ठरलेली. याने कुठलाही परमात्मा, कुठलाही अवतार तुम्हाला डिस्काउंट देणार नाही आणि जवळ करणार नाही. बाबांनो, आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची, आपल्या हिताचा जो खऱ्या अर्थानं विचार करे, उद्धरे दात मनात मानून. बाबांनी मगाशी खूप चांगल्या विषयांना स्पर्श केला की तुमचा उद्धार करण्यासाठी गुरु हा निमित्त असेल, देव हा निमित्त असेल, पण स्वतःचा उद्धार स्वतः करावा लागेल. अनेक संप्रदायामध्ये प्रायश्चित म्हणजे अश्रू गाळण्याच्या परंपरा आहे. आपल्या संप्रदायामध्ये आहे ती परंपरा, परंतु अज्ञान असतं, आपण हे प्रायश्चितापर्यंत जात नाही. आणि बऱ्याच वेळा आपला घमंड आपल्याला खुणावत असतं, अरे तू कसला पापी रे, तुझ्यासारखा उत्तम माणूस कोणी नाही, तू कसला पाप करू शकतो. कारण आपल्याला सगळ्या ठिकाणी स्वार्थ दिसत असल्या कारणाने आपल्याला कुठल्याच व्यवसायात पाप वाटत नाही, घेण्यादेण्यात पाप वाटत नाही, शेतीमध्ये पाप वाटत नाही, कशातच पाप वाटत नाही. म्हणून त्या पापाचं क्षालन करण्यासाठी आपण सर्वजण इथे आलेलो आहोत. बंधूंनो, आपल्या जीवनाचा उद्धार करण्याची ही जागा आहे. ही संत महंतांची जे चरण आहेत, पाय आहेत, या पायाजवळ ज्यांनी मस्तक टेकवलं त्यांनी नक्कीच
त्यांनी ज्या ठिकाणी जायचंय त्याच ठिकाणी त्या माणसाला घेऊन जाण्याची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही कोणाचा हात धरताय हे तुमच्यावरती अवलंबून आहे आणि मग त्याच्यावरती तुमचं साध्य ठरलेलं आहे. या पंच इंद्रियाचं पाप जरी तुम्हाला इथं धुवायला जमलं तर नक्कीच तुम्ही या ठिकाणून थोड्या अंशाने का होईना पवित्र होऊन जाल. या संत मंताच्या चरणी दंडवत करतो. आपणा सर्वांना या उत्तम असलेल्या प्रायश्चितासाठी ही आता तयारी आहे. पहिले सगळ्यांनी जेवढी भाषणं केली ना ती तुमची मनाची पार्श्वभूमी आहे. सगळे पाप आठवा. या हातांनी ज्यांच्या थोबाडीत मारले असतील त्या हाताला आज्ञा द्या, अरे तू जे पाप केले ते मला भोग नाही आतापर्यंत, पण इथून पुढे मी करणार नाही. या डोळ्यांनी जेवढी जेवढी नग्न दृश्य बघितली असतील, चुकीची दृश्य बघितली असतील, त्यांना आज्ञा द्या, या कानाला आज्ञा द्या की अरे बस झाले पिक्चरचे गाणे ऐकणं, बस झालं आता चुकीचं ऐकणं, इथून पुढे भजन कीर्तन प्रवचन ऐकायला शिक. या पायांना आज्ञा द्या, अरे वावरांमध्ये तू अनंत जन्मापासून गेला, बंगल्यांवरती टुरिस्ट ठिकाणी अनेक ठिकाणी फिरायला गेला, आता तरी मंदिराच्या पदयात्रेच्या याच्यामध्ये सहभागी हो. हातांना आज्ञा द्या की आतापर्यंत अनेक लोकांच्या सेवा केल्या, आता ह्या हातांनो अरे देवाची सेवा करा. झालेली सेवा संपवतो. दंडवत प्रणाम. भगवान श्री चक्रधर स्वामी.